ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रिया कोबी चिरत असते आणि हे दोघे जण तिला हसत असतात. सायली म्हणत असते, सावकाश सावकाश हाताला लागेल तुझ्या प्रिया, सावकाश चिर. विमल पण मज्जा घेते बरं का तन्वीची. अर्जुन पण खूप हसत असतो तिला. तिचे लक्ष नसताना आता मुद्दाम म्हणतो, पराठ्यासोबत चीज पाहिजे होतं म्हणजे बरं वाटेल जरा खायला. आता प्रिया चिरत असताना अर्जुन म्हणतो, किती घाण वास येतोय ना विमल, अगं कसला वास आहे हा. आता विमल म्हणते, अगं बाई कचरा टाकायचा राहिला. सायली प्रियाला म्हणते, प्रिया अगं तो कचरा जरा बाहेर नेऊन टाकतेस का. प्रिया म्हणते, आत्ता. सायली म्हणते, हो तूच आत्ता. प्रियाने तो सगळा कचरा उचललाय बरं का आणि बाहेर नेऊन टाकते ती आणि पुन्हा आत येते. अर्जुन मुद्दाम तिला चिडवत असतो, छी किती घाण वास येतोय छी, आणि विमलला बघून हसत असतो. विमल पण म्हणते असते, काय चाललंय दादा तुमचं, अशा यांच्या खानाखुणा चालू आहेत. प्रिया कचरा टाकून येते आणि म्हणते, पराठे करते हं. अर्जुन म्हणतो, ए बाई हात धुवून आधी. सायली म्हणते, अगं असं काय करते प्रिया, हात धुवून त्या कचऱ्याचे. हात अर्जुन तिला धुवायला लावतो आणि प्रिया म्हणते, घ्या धुतले. अर्जुन म्हणतो, आता कसे छान होतील पराठे. आता प्रिया पराठे करायला सुरुवात करणार तेवढ्यात मुद्दाम सायली म्हणते, अगं असं काय करतेस प्रिया, आधी फरशी पुसून घेतेस का. मग अर्जुन म्हणतो, हो ना, तिला उभा राहून स्वयंपाक करायचा आहे. अगं फरशी साफ करून घे तन्वी, किती घाण झाले ते. विमल म्हणते, तिकडे बारडी आहे हं प्रिया ताई. आता प्रिया बाथरूममध्ये जाते, ते फिनेल वगैरे टाकते, बादली आणते आणि फरशी पुसायला लागते. अर्जुन आणि सायली हसत असतात तिला फरशी पुसताना. तेवढ्यात तिथे अश्विन येतो बरं का. आता अर्जुन तिला चिडवत असतो, तिकडून पण घे हं प्रिया, इकडून पण घे, सगळं स्वच्छ कर. अश्विन येतो आणि म्हणतो, बापरे हे काय चाललंय. अर्जुन म्हणतो, अरे अश्विन बरं झालं बाबा आलास, बघ तुझी बायको किती मेहनत घेते ना, तिला सगळी कामे करायची होती बाबा घरातली आज. मग लगेच अश्विन चिडतो आणि म्हणतो, सगळी कामे तुम्ही तिला सांगितली का घरातली. आता प्रिया म्हणते, बघ बघ तुला म्हणाले होते ना अश्विन, मी तू क्लिनिकला गेल्यावर हे छळ करतात माझा. बघ मी फक्त म्हणाले यांना मी रूममध्ये आवरायला मदत करते, तर यांनी मला सगळी कामे करायला लावली रे. आता लगेच सायली काय बोलणार तेवढ्यात अश्विन म्हणतो, काय ग सायली, एक शब्द बोलू नकोस तू, तुला काम चुकारपणा करायचा होता म्हणून माझ्या बायकोला काम करायला लावलेस का तू घरातले. तुम्ही दोघे ना खूपच मुद्दाम करता हे सगळं, मला समजत नाही असं तुम्हाला वाटू देऊ नका. आज मी बाहेर जायची वाट सुद्धा बघितली नाही ना तुम्ही. विमल म्हणते, नाही हो दादा. अश्विन म्हणतो, विमल ताई तुम्ही सुद्धा स्वामीला हात यात मध्ये. ऐक स्पष्ट लक्षात ठेव दादा, तुला तुझ्या बायकोला शेवटची वॉर्निंग आहे हं. तुमच्या दोघांमुळे जर माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं ना तर गाठ माझ्याशी आहे, तुमची लक्षात ठेवा. आता प्रिया लगेच रडायचे नाटक करते. आता अश्विन म्हणतो, चल तन्वी. आता तन्वी निघून जाते. आता सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात आणि अर्जुनच्या लक्षात येतं की प्रिया किती आगाऊ आहे आणि दोघंही एकमेकांना खानाखुणा करतात. आणि पुढच्या भागामध्ये आपल्याला मैफतची वकील दिसणार आहे, दामिनी देशमुख. आता अर्जुनने जे पुरावे गोळा केलेत प्रेक्षकांनो, त्या पुराव्याला काय अर्थ राहील की नाही या मॅडमसोबत ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.